जेवणात हे एक गोष्ट असणं खूप गरजेचं आहे. रोज असली तरी पण काही फरक पडत नाही. रोजच्या रोज आपल्या जेवणाचा आस्वाद खूप छान आणि टेस्टी बनून जाईल. तुम्ही ही एकदा ट्राय करा माझ्या पद्धतीने ही वस्तू. त्याच्या आधी आपण बघून घेऊ की आज मी पहिल्यांदा सोयाबीनची भाजी बनवायला लागली आणि मला जमेल का नाही मला नाही माहीत, पण मी ट्राय करायला का बनवलं नाही ह्याच्या आधी असा विचार पडला असेल का, तर आमच्या व्हेज असल्यामुळं ना मी सोयाबीनची पण त्यांनी भाजी खात नव्हते आणि त्यामुळं ना मी सोयाबीनची भाजीच बनवत नव्हते. का तर त्यांना असं म्हणजे चिकन अंडी मटण वाणी वाटत होतं आणि त्यामुळे ते खात नव्हते. पण एकदा मी बळजबरीने त्यांना सोयाबीनची भाजी खायला घातली आणि त्यानंतर त्यांना आवडली आणि मग त्यांनी स्वतःहूनच सोयाबीन घरी घेऊन आले आणि त्यामुळं ना आज बनवायला लागल्या पहिल्यांदाच. आणि इकडे बघू शकता कांदा टोमॅटो वगैरे सर्व टाकलेला आहे. पेस्ट वगैरे काही केले नाही, पण आपली नॉर्मल भाजी असते ना तशीच बनवायचा प्रयत्न केलेला आहे मी. कशी बनते बघू. त्यानंतर आपण घरातला जे मसाला असतो ते टाकलेला आहे आणि त्यात थोडंसं पाणी ओतून ग्रेव्ही बनण्यासाठी मी प्रयत्न करायला लागले. असं शिजवल्याने ग्रेव्ही बनवायची पण काही गरज कधी पडत नाही आणि मस्त असं ग्रेव्हीसारखा टेक्स्चर आलेला आहे. इकडे बघू शकता अजून थोडंसं मॅश केल्यानं छान होते. आणि इथं आपण थोडासा गरम मसाला टाकायचा आहे आणि नमक टाकणार आहे. मी गरम मसाला आर्यचा वापरते बरं का. आणि मला हा भातात पण मसाला आवडतो आणि भाजीत पण आवडतो का तर ह्याची टेस्ट खूप खूप भारी आहे. आणि त्यानंतर आपण सोयाबीन असं टाकून घेतलेलं आहे त्यात आणि मस्त असं हलवून घेतलं आणि एकदम छान दिसायला पण लागल्या आणि छान त्याचा सुगंध आणि एकदम असं घमघमाट सुटलेला एकदम छान वाटायला लागलं होतं. मला वाटलं भेतच ही मी भाजी केलेली आहे. आणि त्यानंतर आवडला पण खायला दिलं. त्यांना विचारले की कसं बनले भाजी, खूप छान बनले असं म्हणलं. आणि त्यानंतर ना मी असा पटकन डबा भरून घेतला आणि त्यांना चपाती भाजी दिला. आणि त्यानंतर त्याने गेल्यानंतर ही गोष्ट मला टोमॅटोचा ठेचा खूप आवडतो बरं का. जेवणात आणि जीवनात हे ठेचा जेवणात आणि जीवनात ठेचा असणं खूप गरजेचं आहे. का तर जेवणात पण ठेचा खाल्ल्याशिवाय कुठलीच गोष्ट भेटत नाही आणि म्हणजे मजा येत नाही जेवणाची. आणि ठेचा खाल्ल्याशिवाय जेवणात मजा येत नाही की जेवण करायचे. झणझणीत असा ठेचा बनवायला घेतलेला आहे. आणि इकडे बघू शकता मी टोमॅटो आणि हिरवी मिरची एकत्र भाजून घेतले आणि लसूण आणि कोथिंबीर मी भाजत नाही आहे. का तर कधी पण ना मला असं म्हणजे कच्चा लसूण आणि कोथिंबीर आणि कच्चे शेंगदाणे टाकले आणि थोडंसं मीठ टाकले आणि खलबत्त्यात जे बारीक केल्यानंतर जे टेस्ट येते ना ते असे मिक्सरला वाटल्यानंतर ठेचे म्हणजे चव लागत नाही आहे. त्यामुळे मी ना असंच ठेचा मस्त असा खलबत्त्यात बारीक करून घेतला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेंगदाणे टाकल्यानंतर थोडंसं तिखटपणा असतो ना कमी येतो आणि टोमॅटो पण तिखटपणा. आणि माझ्याकडे मेन म्हणजे ना लवंगी मिरची होती त्यामुळं जरा ना मला जास्त करायला भीतीच वाटते आणि त्यामुळं खायापुरता थोडासाच केला. का तर नॉर्मल मिरच्या असल्या ना जरा बरं पडतं, पण सध्याला माझ्याकडे लवंगी मिरच्याच होत्या आणि मला काहीतर तिखट खावं वाटतं. आणि मी 1-2 दिवस गेलं का ठेचाही बनवतेच आणि असा मस्त असा बारीक करून घेतलेला आहे. अजून आपल्याला थोडंसं बारीक करण्याची गरज आहे. आणि ही काळजी नक्की घ्या की आपण हाताने ठेचाला हात लावू नका. का तर हाताला भडबड होईल. चम्मचनं स्पूननं वगैरे आपण असं हलवू शकतो एकदम. का तर तरीसुद्धा थोडासा आपल्या हाताला लागू शकतो आणि झणझण्या उठू शकतात आपल्या हाताच्या. मस्त असा बारीक करून घेतलेला आहे इकडं आपण ठेचा. आणि त्यामध्ये ना आपण अजून एक गोष्ट मिक्स करणार आहे. असं एक थोडंसं तेल मिक्स केलं ना जे आपल्या तोंडाला जास्त भाजतो ना लवंगी मिरचीचा ठेचा ते भाजणार नाही. आणि मस्त असं मिक्स करून आपण ठेचायला घेतलेला आहे. इकडं बघू शकता किती छान ठेचा झालेला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ? आवडल्यास सर्वांनी लाईक करा, सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बरं का. आणि थोडंसं आवाजात कॉम्प्रोमाइज व्हायला लागला आहे तेही समजून घेणार मला नक्कीच माहीत आहे तब्येत खराब असल्यामुळं. सर्वांना बाय बाय.